उपस्थित सर्व दर्शकांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण प्रायश्चित्ताच्या दिवसाबद्दल पाहणार आहोत. प्रायश्चित्त करण्यासाठी परमेश्वराचे इस्रायल लोकांना कोणते निर्देश होते, त्यासाठी काय करण्याची अपेक्षा होती, तसेच त्याचा विधी कसा संपन्न करायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही लेवीचे पुस्तक ह्याच्या 16व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत आणि ह्या अध्यायामध्ये प्रायश्चित्ताचा महान दिवस अर्थात योम किप्पूर आम्ही पाहणार आहोत. या अध्यायात आमच्याकरिता सर्वात महान आत्मिक पाठ आहे. लेवीच्या पुस्तकात आतापर्यंत अर्पणे, याजक आणि पाप हेच विषय हाताळण्यात आलेत. ह्यापैकी कोणत्याच अध्यायात पापांविषयी फार पूर्णपणे सांगण्यात आले नाही, परंतु ह्यात पापाला अधिक मोठ्या प्रमाणात हाताळण्यात आले आहे. ही सुटकेच्या कार्याची छाया आहे. कलसेकरासपत्र 2 अध्याय 16 आणि 17 वचने सांगतात. कलसेकरासपत्र 2 अध्याय 16 आणि 17 वचने, तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत. शरीर तर ख्रिस्ताचे आहे. छाया चित्र आहे. जरी चित्र हे खरी वस्तू किंवा खऱ्या व्यक्तीची जागा घेण्यास तोकडे आहे, जे वास्तविकतेकडे निर्देश करते. डॉक्टर केलॉग महान प्रायश्चिताच्या दिवसाचे महत्त्व अशा प्रकारे सांगतात. कदाचित हे मोशेच्या संपूर्ण कायद्यात सगळ्यात अधिक महत्त्वाचे व विशेष स्वाभाविक वैशिष्ट्य दाखविणारे आहे. शिक्षक ह्या प्रायश्चिताच्या दिवसाला एका साधारण शब्दाने अर्थात योमा दिवस म्हणून व्यक्त करीत. मोशेच्या पद्धतीत इतर कुठल्याही वेळी नाही, पण ह्या दिवशी पापाला हाताळण्यात आले. 16व्या वचनात पहा. 16वे वचन सांगतं की त्यांच्या अपराधांबद्दल व एकंदर त्यांच्या पापांबद्दल. मग 22व्या वचनात म्हटले आहे की तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्माचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेल. 21व्या वचनात म्हटले आहे, इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत नियमशास्त्राद्वारे हे जे उत्तम होते ते देण्यात आले. ह्या दिवसातील मार्गदर्शक सूचना व रोखथाम नादाब व अबिहू ह्यांच्या विद्रोहामुळे व आज्ञा उल्लंघनामुळे जेव्हा त्यांनी अतिपवित्र स्थानात प्रवेश केला तेव्हा तोडल्या गेल्या व देवाचा न्याय त्यांच्यावर प्रगट झाला. काही लेखक ह्या 2 अध्यायांना एकत्र ठेवतात. प्रायश्चिताचा दिवस 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी पाळण्यात येईल. पवित्र शास्त्रात हे आकडे बऱ्याच ठिकाणी महत्त्वाचे आकडे आहेत. 7 हा श्रोत्यानो विश्रांतीचा महिना व विश्रांती आणि कामापासून विसावा आहे. हे काही चुकीचे नाही की हा महिना ख्रिस्तामध्ये सुटकेची जी विश्रांती आहे ती दाखविण्याकरिता निवडला होता. इब्री लोकासपत्र 4 अध्याय 10 वचन सांगते. इब्री लोकासपत्र 4 अध्याय 10 वचन, कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे. पवित्र शास्त्रात 10 हा आकडा सुद्धा फार महत्वाचा आहे, जो परमेश्वराची संपूर्ण इच्छा आणि मार्ग ह्याविषयीची कल्पना व विचार मांडतो. 10 आज्ञा परमेश्वराने दिल्यात. तो 10 पेक्षा अधिक देऊ शकला असता, पण त्याने दिल्या नाहीत. परमेश्वर दशमांश देण्याविषयी सांगतो व यशायाचे पुस्तक 6 अध्याय 13 वचनामध्ये इस्रायलांमधील उरलेले त्यांना 10वा हिस्सा म्हटले आहे. त्यात म्हटले आहे, त्यात लोकांचा 10वा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा. 10 परमेश्वराचे मन व परमेश्वराचा उद्देश स्पष्ट करणारी संख्या आहे. 10वा दिवस हे सत्य प्रगट करते की ख्रिस्त परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यास आला. त्याला ताडण देणे परमेश्वराला पसंत पडले. त्याने त्याला दुःख सोसण्यास लावले. तो समयाची पूर्ती झाल्यावर नियोजित वेळी आला. प्रायश्चिताकरिता श्रोत्यानो इब्री भाषेत शब्द आहे कफार, म्हणजे झाकणे. जुन्या करारात देवाने पाप दूर केले नाही, तर ख्रिस्त त्यांना येऊन दूर करीपर्यंत त्यावर आवरण घातण्यात आले, त्यांना झाकण्यात आले. अनेक वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय 30 वचन बघा.
प्रेषितांची कृत्ये 17:30 अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. रोमकरासपत्र 3:24-25 सांगतात. रोमकरासपत्र 3:24-25 देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्याद्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. तसेच इब्री लोकासपत्र 9:15 बघा. इब्री लोकासपत्र 9:15 आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याच करीता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. इब्री लोकासपत्र 9:8-9 तेणेकरून पवित्र आत्मा दर्शवितो की पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परम पवित्र स्थानाची वाट प्रगट झाली असे नाही. तो मंडप वर्तमान काळी दृष्टांत रूप आहे. त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण कराव्यास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात. प्रायश्चिताचा दिवस ख्रिस्त व त्याने केलेली सुटका जी जुन्या करारातील अर्पणे, विधी व नियम ह्यांनी केली नाही त्याकडे निर्देश करते. ख्रिस्त आमचा प्रमुख याजक जो अतिपवित्र स्थानात आमच्यासाठी जातो त्याला प्रकट करतात. प्रायश्चिताचा दिवस 1-6 याजकाची तयारी सांगण्यात आलेली आहे. 7-19 जागेची तयारी, 20-34 लोकांची तयारी सांगण्यात आलेली आहे. आता आपण याजकाची तयारी पाहूया. प्रायश्चिताच्या दिवसाकरिता निर्दर्शने, नियमविधी हे सर्व नादाब व अबिहू यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर आवश्यक करण्यात आले. त्यांनी पवित्र स्थानात प्रवेश केला व देवाचा न्याय सरळ त्यांच्यावर प्रकट झाला. प्रायश्चिताच्या दिवसाने ह्या पुरुषांचा जो अकस्मात मृत्यू झाला त्याविषयीचे स्पष्टीकरण दिले. ह्यामध्ये परमेश्वराची अतिपवित्रता व मानवाचा अतिपापीपणा ह्या दोहोंना स्पष्ट करण्यात आले. श्रोत्यानो, परमेश्वर व मानव ह्या दोहोत एक मोठी खाई आहे, परंतु ही स्थायी नाही, पक्की नाही. देवाची स्तुती असो की दोहोंना जोडण्यात आले आहे. परमेश्वर मानवाला त्याच्याकडे येण्याकरिता उत्तेजित करतो, परंतु मानवाला देवाच्याच मार्गाने त्याच्याकडे यावे लागेल. जेव्हा आपण देवाच्या मार्गाने येतो तेव्हा आम्ही फार धैर्याने आणि साहसाने येतो. इब्री लोकासपत्र 10:19-22 आपण वाचू शकता. इब्री लोकासपत्र 10:19-22. इफिस्करासपत्र 2:18 आम्हाला सांगते, कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. ह्या ठिकाणी येण्यासाठी आमंत्रण आहे. ह्याचाच अर्थ देवाच्या मार्गाने आम्ही यावे. जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्ही मोठ्या आत्मविश्वासाने येऊ शकतो. आपल्या लक्षात येईल श्रोत्यानो की हे सर्व अहरोनाच्या 2 मुलांमुळे ज्यांनी अतिपवित्र स्थानात प्रवेश केला होता त्यांच्यामुळे करण्यात आले. परमेश्वर तेव्हा म्हणाला की तुम्ही माझ्या स्थानात सर्व वेळी येऊ शकत नाही, परंतु आज आमच्याकरिता हे वेगळे आहे. आम्ही कोणत्याही वेळी, कोणत्याही स्थानी, कोणत्याही परिस्थितीत त्याच्या उपस्थितीत प्रवेश करू शकतो, परंतु फक्त ख्रिस्ताद्वारे. मला असं वाटतं की काही लोकांकरिता प्रार्थना करणे पाप असे आहे. एखादा सेवक जो ख्रिस्ताला नाकारतो व लोकांसमक्ष देवाजवळ प्रार्थना करतो, परंतु ख्रिस्ताद्वारे देवाजवळ येत नाही, परंतु दुसऱ्या काही मार्गांनी येण्याचा प्रयत्न करतो, ज्याचा परमेश्वर स्वीकार करीत नाही, आणि ते त्याच्याकरिता पाप असे आहे. आणि हेच पाप नादाब आणि अबिहूचे होते. आता आपण 16:3-4 वाचूया. अहरोनाने पवित्र स्थानात प्रवेश करावा तो येणेप्रमाणे त्याने पापार्पणासाठी एक गोरा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे. त्याने तागाचा पवित्र अंगरखा घालावा, तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे, तागाच्या कमरबंदाने आपली कंबर कसावी आणि तागाचा मंदिल घालावा. ही पवित्र वस्त्रे होत. त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करावी. श्रोतनो, ह्या दिवसाची एक विशिष्ट व महत्वाची गोष्ट म्हणजे महायाजकाने एकट्यानेच हा विधी पूर्ण केला पाहिजे. त्याचा कोणी सहाय्यक नसे. 17 वचन आम्हाला सांगते, अहरोन प्रायश्चित करण्यासाठी पवित्र स्थानात प्रवेश करेल
तेव्हापासून तो स्वतःसाठी, स्वतःच्या घराण्यासाठी आणि इस्रायलाच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शन मंडपात दुसरे कोणीही नसावे. श्रोत्यानो, हे सर्व त्याचे कार्य असे, अगदी बारीक सारीक कामापासून तर याजकाचे सर्व कार्य हाच करीत असे. बाकी सर्व याजकांना दर्शन मंडपाच्या कार्यातून काढण्यात आले. फक्त त्याने एकट्यानेच प्रायश्चिताचे कार्य करण्याकरिता प्रवेश केला. हे पाहणे महत्वाचे आहे, कारण त्याने ख्रिस्ताचे चित्र रेखाटले. ख्रिस्त जगाची सर्व पापे स्वतःवर घेऊन अगदी एकटा परमेश्वरासमोर गेला. स्तोत्रसंहिता 22 अध्याय 1 वचन बघा. तो म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव कराव्याला तू जवळ नाहीस. जेव्हा ख्रिस्ताला तुमच्या व माझ्यासाठी पाप करण्यात आले, तेव्हा त्याला देवाने व मानवाने पूर्णपणे सोडले होते. तरी सुद्धा परमेश्वर व ख्रिस्त आमच्या तारणाची योजना करताना दोघेही एकत्र होते. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय 32 वचन सांगते, पहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आले आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्या बरोबर आहे. श्रोतानो, हे एक फार मोठे रहस्य आहे. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 19 वचन सांगते. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 19 वचन, म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला, ने कुठे नकळे मला. हे पाप माझे आजला, ने कुठे नकळे मला. आलास तू मज साठी रे ख्रिस्ता, आता स्वरते तू मजला. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता. प्रमुख याजक आपली सुंदर गौरवाची वस्त्रे एका बाजूला काढून ठेवीत असे व अन्य याजकांप्रमाणे पोशाख घालीत असे. स्वतःला धुवून
व तागाचे वस्त्र घालून मग तो अर्पण करीत असे. तो आकर्षक नाही, परंतु पवित्र, शुद्ध आणि निर्मळ झालेला असे. हे ख्रिस्ताचे भविष्यातले फार सुंदर असे चित्र आहे, जो आमचा प्रमुख याजक आहे, ज्याने आपले वैभव आणि गौरव बाजूला ठेवले व त्याने मानवी देह धारण केला. वधस्तंभावर तो मरण्याकरिता ह्या जगात आला. योहान कृष्णवर्तमान 1 1, 14 आणि 18 वचने सांगतात. योहान कृष्णवर्तमान 1 वचन, 14 वचन आणि 18 वचन. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे. आमच्या प्रभूने प्रभुत्व किंवा ईश्वरत्व सोडले नाही, परंतु जेव्हा तो ह्या पृथ्वीवर मानव रूपात आला, तेव्हा त्याने आपले गौरव सोडले. फिलिप्पियरास पत्र 2 5-8 वचने सांगतात. फिलिप्पियरास पत्र 2 5-8 वचने. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. 16 5 आणि 6 वचने बघा. मग त्याने इस्रायलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी 2 बकरे व होमार्पणासाठी 1 मेंढा घ्यावा. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोरा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पून प्रायश्चित करावे. ह्या महान दिवसासाठी अहरोनाने जी व्यक्तिगत तयारी केली, त्याचे वर्णन आम्हाला ह्या ठिकाणी वाचायला मिळते. अहरोनाने स्वतःसाठी व परिवारासाठी पापबली अर्पण केला व बहुतेक संपूर्ण लेवी वंशाला त्यात सम्मिलित केले. प्रायश्चित दिवसाच्या ह्या भागाचे ख्रिस्ताचे कार्य व जीवन ह्यामध्ये काहीच जुळवणूक नाही. त्याच्यामध्ये पाप नव्हते. तो पापविरहित होता. तो स्वतःसाठी मेला नाही. श्रोत्यानो, त्याला आमच्यासाठी पाप करण्यात आले. त्याने स्वतःसाठी कधीच अर्पण आणले नाही. जेव्हा तो लहान बाळ होता, तेव्हा जे 2 कबूतर अर्पण म्हणून आणण्यात आले, ते त्याच्यासाठी नाही, तर मरियेच्या शुद्ध होण्यासाठी होते. अहरोनाला स्वतःसाठी प्रथम अर्पण करावे लागले व त्यानंतर तो लोकांसाठी अर्पण करू शकला. 7-14 वचने. मग त्याने ते 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावे. अहरोनाने त्या 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्या. 1 चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी. ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल, तो अहरोनाने सादर करून पापार्पणा दाखल बळी द्यावा. ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल, त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. अहरोनाने स्वतःसाठी पापार्पणाचा गोऱ्हा सादर करावा आणि त्याचा वध करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधित धूप अंतरपटाच्या आत आणावा. तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासनाला व्यापून टाकावे, म्हणजे तो मरावयाचा नाही. मग त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनाच्या पूर्वेकडील बाजूला बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने 7 वेळा शिंपडावे. हे लक्षात घेतले तर बरे होईल की दोन्ही बकरे मिळून पापार्पण झाले. पापार्पण म्हणून पहिल्याला अर्पण करण्यात आले आणि दुसऱ्याला रानात सोडून द्यावे असे सांगण्यात आले. ज्या बकऱ्याला रानात पाठवीत त्याला स्केप गोट अर्थात दुसऱ्याच्या शिक्षेला अकारण पात्र ठरवलेली असे म्हणत. ज्यानुसार चिठ्ठ्या पडतील त्यानुसार त्यांना ते करीत असत. बकऱ्यांसोबत पुढे काही करण्यापूर्वी अहरोन स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी बैलाचे रक्त घेऊन परत पवित्र स्थानात प्रवेश करीत असे. म्हणून असे म्हणता येत नाही की प्रमुख याजक पवित्र स्थानात एकदाच प्रवेश करी. तो वर्षातून 1 दिवस प्रवेश करी, पण त्या दिवशी तो 2दा प्रवेश करी. पितळेची वेदी बाहेरच्या अंगणात होती. पापार्पणासाठी बैलाला इतर कुठल्याही अर्पणाप्रमाणे मारण्यात येई. अतिपवित्र स्थानात जाताना जे गंगाळ होते
त्याला ओलांडण्यात येईल. मला ह्या ठिकाणी त्यांनी नक्कीच हात व पाय धुतले असावेत असे वाटते. 7 वेळा हा शब्द पूर्ण व योग्य प्रायश्चित दर्शविते. मला खात्री आहे की प्रमुख याजकाकरिता हा दिवस फार भीतीदायक राहत असावा. त्याला हा विधी फार काळजीपूर्वक व सर्व लहान सहान गोष्टी लक्षात ठेवून करावा लागत असे. एक सुद्धा चूक झाली म्हणजे तत्काळ मृत्यू. जितकी आमच्याजवळ माहिती आहे त्यावरून असं दिसतं की अतिपवित्र स्थानात कुठलाच प्रमुख याजक मेला नाही. फक्त नादाब आणि अभिहू मेलेत. श्रोत्यानो, त्या वधस्तंभावर ख्रिस्ताला आमच्याकरिता पाप करण्यात आले. त्या पितळेच्या वेदीशी जो जुळतो व आमचा प्रमुख होण्याच्या नात्याने त्याने स्वर्गात प्रवेश केला व आमच्या पापांकरिता स्वतःचे रक्त अर्पण केले. आता देवाचे सिंहासन आमच्याकरिता कृपेचे आसन आहे. हे सर्व इब्रिलोकासपत्र 9 अध्याय आणि 10 अध्यायामध्ये फार स्पष्टपणे शिकविण्यात आलेले आहे. जेथे अहरोन भीत व कापत गेला तेथे आज आम्हाला इब्रिलोकासपत्र 4 अध्याय 16 वचनाप्रमाणे प्रवेश करण्याकरिता साहस मिळालेले आहे. जेथे त्याला वर्षातून एकदाच प्रवेश करण्याची परवानगी होती तेथे आज आम्ही कधीही निरंतर परमेश्वराच्या उपस्थितीत जाऊ शकतो. ख्रिस्त आमचा प्रमुख याजक स्वतःचे रक्त व सुवासिक द्रव्य घेऊन स्वतः मध्यस्थ होऊन स्वर्गात गेला व आज देवाच्या उजव्या बाजूला आसनस्थ आहे. तो आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे. अहरोन स्वतःसाठी व संपूर्ण घराण्यासाठी आत गेल्यानंतर त्याला लोकांसाठी अतिपवित्र स्थानात जावे लागे. 15 ते 19 वचने आम्हाला पुढे सांगतात, मग त्याने लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बकऱ्याचा वध करावा, त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोऱ्याच्या रक्ताचे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे. आणखी त्याने इस्रायल लोकांची अशुद्धता व अपराध ह्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या एकंदर पापांबद्दल पवित्र स्थानासाठी प्रायश्चित करावे. लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्याबरोबर वसत असलेल्या दर्शन मंडपासाठी त्याने तसेच करावे. अहरोन प्रायश्चित करण्यासाठी पवित्र स्थानात प्रवेश करेल तेव्हापासून तो स्वतःसाठी, स्वतःच्या घराण्यासाठी आणि इस्रायलाच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शन मंडपात दुसरे कोणीही नसावे. मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित करावे. गोऱ्याचे काही रक्त आणि बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या 4ही बाजूच्या शिंगांना लावावे आणि काही रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने 7 वेळा तिच्यावर शिंपडून ती इस्रायल लोकांच्या अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी. आता श्रोत्यानो, तो फक्त स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठीच नाही तर संपूर्ण इस्रायल जातीसाठी आज जात आहे. हे त्यांच्या अपराध आणि अशुद्धतेसाठी करण्यात आले. अहरोनासाठी ज्या प्रकारे बैलाचे अर्पण होत असे त्याच विधीनुसार बकरीचे अर्पण होत असे. पहिल्याप्रमाणेच तो अतिपवित्र स्थानात जात असे, परंतु आता प्रायश्चित स्वतः पवित्र स्थानाला झाकीत असे. इस्रायलांच्या दूषित होण्यामुळे पितळेच्या वेदीवर सुद्धा रक्त लागलेले असायला हवे, कारण त्याच ठिकाणी इस्रायलांच्या पापांची कबुली व प्रायश्चित होत असे. लोकांच्या पापांमुळे ते दूषित होत असे. जो वधस्तंभावर मारला गेला त्याचे स्मरण करून देण्यात येत आहे. वधस्तंभ महत्वाचा नाही, परंतु जो त्या वधस्तंभावर मरण पावला त्याला महत्व आहे. मला वाटतं जेव्हा आम्ही स्वर्गात जाऊ तेव्हा त्याचे ते पवित्र रक्त परमेश्वराच्या सिंहासनाजवळ राहील व आम्हाला अनंत काळपर्यंत हे स्मरण करून देईल की आमचे तारण फार मोठी किंमत देऊन खरीदल्या गेले आहे. ख्रिस्ताने वधस्तंभावर आपले रक्त सांडवले व त्याने नंतर स्वतःचे रक्त तुमच्या व माझ्या पापांकरिता सादर केले. ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताने आज तुम्ही आणि मी पापांपासून सोडवलो गेलो आहोत. आता आपण 20 ते 22 वचने वाचूया. नंतर पवित्र स्थान, दर्शन मंडप आणि वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्चित करण्याचे संपविल्यावर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा. अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमिलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेल. त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. श्रोत्यानो, ह्या दिवशी प्रमुख महायाजक एकटाच कार्य करीत असे. अहरोनाने परमेश्वराकरिता असलेल्या बकऱ्याचे रक्त कृपेच्या सिंहासनावर शिंपडले
व आता तो ते रक्ताचे हात जिवंत असलेल्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवित आहे व इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा व सर्व पापांचा अंगीकार करीत आहे. ख्रिस्ताविषयी यशायाचे पुस्तक 53 अध्याय 6 वचनात सांगितले आहे की आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 21 वचन सांगते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आता आपण 23 ते 28 वचने वाचूया. हे झाल्यावर आरोनाने दर्शन मंडपात येऊन पवित्र स्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरून तेथे ठेवावी. मग त्याने एखाद्या पवित्र स्थळी पाण्याने स्नान करावे व आपली वस्त्रे घालून बाहेर जाऊन स्वतःसाठी होमार्पण करून व लोकांसाठी होमार्पण करून स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे. पाप बलीच्या चरबीचा त्याने वेदीवर होम करावा. पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा ज्या मनुष्याने सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे. पापार्पणाच्या ज्या गोऱ्याचे व पापार्पणाच्या ज्या बकऱ्याचे रक्त पवित्र स्थानात प्रायश्चित करण्यासाठी नेण्यात आले ते दोन्ही पशु छावणी बाहेर न्यावे आणि त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावी. ती जाळून टाकणाऱ्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे. श्रोत्यानो, तुम्ही आणि मी पापामुळे देवापासून अलग केलेलो होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मेला. त्याने जेव्हा स्वतःचे रक्त घेऊन पवित्र स्थानात प्रवेश केला तेव्हा आमचे पाप वाहून नेले. आज प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आम्हाला तारण मिळू शकते, पापांची क्षमा मिळू शकते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या आणि त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करून त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण प्रायश्चित्ताबद्दल पाहिले आहे, जे अहरोन याजकाने करणे अपेक्षित होते. आज आपल्यासमोर पुन्हा एकदा जगाची पापे स्वतःवर घेणाऱ्या ख्रिस्ताचे चित्र डोळ्यासमोर आले असेल. परंतु आम्ही हे लक्षात घ्यावे की ख्रिस्त हे सर्व करण्यासाठी पापी नव्हता आणि म्हणूनच त्याचे बलिदान आमच्या डोळ्यांसमोर आमचा तारणारा म्हणून सदैव असावे. आपण प्रार्थना करू. सर्व सृष्टीच्या निर्माणकर्त्या, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आज तू आम्हाला पुन्हा एक वार जाणीव करून दिलेली आहे की ख्रिस्तानं स्वदेही आमची पापे वाहिली. होय प्रभूजी, आज ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास त्या प्रत्येक गोष्टी आमच्या डोळ्यांसमोर ख्रिस्त उभा करतो. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आमची प्रार्थना आहे, आमची विनंती आहे की ख्रिस्तानं जे काही आमच्यासाठी केलेलं आहे ते आम्ही कदापि विसरू नये. आणि प्रभूजी, आम्ही तुझ्यामध्ये सदैव राहावं. आमचं जीवन हे तुझ्यासाठी असावं. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही प्रत्येकजण तुझ्या चरणापाशी येतो. तू आमचा स्वीकार करतोस, याबद्दल आम्ही आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.